एक नया इतिहास लिखेंगे। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं लोकजागर इंडियाच्या या यूट्यूब मंचावर आणि मी संयुक्ता देशमुख थेट दिल्लीवर। आज आपण बोलणार आहोत एका अशा विषयावर जो गेल्या 11 वर्षापासून देशात चर्चेचा विषय ठरलेला आहे। 2014 मध्ये नरेंद्र मोदींनी निवडणूक प्रचारात असं सांगितलं होतं की विदेशातील बँकांमधील काळा पैसा परत आणून प्रत्येक भारतीयाच्या खात्यात 15 लाख रुपये जमा केले जातील। पण 11 वर्ष उलटली, मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले आणि तो पैसा अजूनही आला नाही। पण आता एक नवीन बातमी समोर येते आहे आणि ती म्हणजे 15 लाखांचं स्वप्न आता 45 लाखांचं झालंय। कसं? चला तर मग जाणून घेऊया। 2014 मध्ये नरेंद्र मोदी देशाला आश्वासन नरेंद्र मोदींनी दिलं होतं की स्विस बँकेत जमा असलेला काळा पैसा परत आणला जाईल आणि प्रत्येक भारतीयाला 15 लाख रुपये मिळतील। या वचनाने लोक खूपच आशा लावून बसले होते। प्रत्येक जण स्वप्न पाहत होता की आपण लखपती होणार। पण 11 वर्ष उलटली आणि तो पैसा अजूनही परत आलाच नाही। आता उलट 2024च्या आकडेवारीनुसार स्विस बँकेत भारतीयांचा जमा पैसा तब्बल 3.5 अब्ज स्विस फ्रँक म्हणजेच जवळपास 37,600 कोटी रुपये झाला आहे। हो, ऐकलत का? हा पैसा गेल्या काही वर्षात तिप्पट वाढलेला आहे। आता स्विस नॅशनल बँकेच्या आकडेवारीनुसार 2021 नंतर स्विस बँकेत भारतीयांचा पैसा इतक्या मोठ्या प्रमाणात वाढला आहे। भारताचा क्रमांकही गेल्या वर्षी 37व्या नंबरवर होता। 37व्या स्थानावरून आता तो डायरेक्ट 48व्या स्थानावर पोहोचला आहे। म्हणजेच काळा पैसा परत येण्याऐवजी तो तिथेच वाढतोय। आता या बातमीनंतर सोशल मीडियावर एकच चर्चा सुरू झाली आहे आणि काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी परत एकदा ट्विट केलं आहे। मोदीजी म्हणाले होते की 15 लाख देऊ, पण आता स्विस बँकेत पैसा तिप्पट झालाय, तर आता 45 लाख द्याल का? लोकांमध्येही उत्साह आहे, कारण त्यांना वाटते की 11 वर्षाच्या धैर्याचा फायदा आता मिळेल आणि 15 लाखांचं स्वप्न 45 लाखात बदलेल। स्विस बँक अधिकाऱ्यांनी आणि भारतीय सरकारने असं स्पष्ट केलंय की स्विस बँकेत जमा असलेला सारा पैसा हा काळा पैसा नाही। यात गुंतवणूक, व्यावसायिक व्यवहार आणि कायदेशीर पैशांचाही समावेश आहे। आता स्विस अधिकारी म्हणतात की ते भारताला कर चोरी आणि फसवणुकीविरोधात लढण्यासाठी सहकार्य करत आहे। पण तरीही प्रश्न उरतो, जर हा पैसा काळा नाही तर सरकारने याबाबत स्पष्टता का आणली नाही? का सरकार या विषयावर गप्प आहे? सोशल मीडियावर लोक मजा घेतात आहे। काही जण तर म्हणतात की 11 वर्ष वाट पाहिली, आता 45 लाख मिळाले तर लखपती होऊन जाऊ। काही जण तर म्हणतात मोदीजी आता स्विस बँकेत जा आणि आमचे 140 कोटी भारतीयांचे पैसे परत आणा। देशातील जनता खूप उत्साहित आहे, कारण त्यांना वाटते की धैर्याचा फायदा आता मिळणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? 15 लाखांचं स्वप्न खरंच 45 लाखात बदलेल का, की हा फक्त निवडणुकीचा जुमला होता? तुमची मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच मजेदार आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद। यही मेरे देश का कल है। एक नया इतिहास लिखेंगे।